नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनुदानावर अधिकाऱ्यांच्या डल्ला प्रकरणाची चौकशी सुरू आहे। या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून घोटाळ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे। यामध्ये अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 80 गावाची चौकशी पूर्ण झाली आहे। तसेच जिल्ह्यातील उर्वरित गावांची तपासणी केली जाणार आहे। जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हक्काचं अनुदान अधिकाऱ्यांनीच लाटल्याचा प्रकार उघडीस आला आहे। उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी याबद्दल कबुली दिली आहे। तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी संगमताने हा उपहार केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महाडिक यांनी दिली आहे। परंतु यामध्ये नेमका किती निधी हडप करण्यात आला आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। राज्य सरकारने 2022 ते 23 मध्ये जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीसाठी 1103 कोटी मंजूर केले होते। यामधील 983 कोटी रुपयांचे पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले, परंतु या निधीतील अंदाजे 50 कोटी रुपयाचा अधिकाऱ्यांनी अपहार केला आहे। अधिकाऱ्यांनी अनुदान लाटल्याने शेतकऱ्यांना मात्र अनुदानापासून वंचित राहावं लागलं आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पूर, गारपीट, अवकाळी आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत देते, परंतु त्यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळवता अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। तरीही शेतकऱ्यांना अनुदान वेळेत मिळत नाही। त्यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीवरही अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत। या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून घोटाळ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे। यामध्ये अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 80 गावाची चौकशी पूर्ण झाली आहे। तसेच जिल्ह्यातील उर्वरित गावांची तपासणी केली जाणार आहे। या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर यामध्ये कोण सहभागी आहे याची माहिती समोर येईल, असंही महाडिक यांनी सांगितलं आहे। या प्रकरणाची व्याप्ती अधिक मोठी असू शकते, तसेच विविध अधिकारी यामध्ये सामील असू शकतात, या चर्चेने देखील जोर धरला आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी दिलासा म्हणून निधी जाहीर केला। या निधीचं वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून केलं जातं। त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच व्हीके नंबर दिला जातो, परंतु यामध्ये एकाच शेतकऱ्यांच्या नावावर विविध व्हीके नंबर तयार करण्यात आले। त्यातून अनुदानाची रक्कम हडपण्यात आली। तसेच जमीन आणि फळबाग नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावेही अनुदान मंजूर केल्याचं प्राथमिक चौकशीत उघडीस आलं आहे। दरम्यान अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना व्हीके नंबर वापरून अनुदानाची सद्यस्थिती जाणून घेता येते। त्यासाठी राज्य सरकारने संकेतस्थळी तयार केले आहे, परंतु या संकेतस्थळावरून अनुदानाचा तपशील मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद।